नमस्कार मुलांनो, आज आपण 5वी सेमी दिवाळीनंतरचा जो पोर्शन आहे तुमचा त्याच्यातलं चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन्स याचा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। आता सगळ्यात पहिले आपण हे लक्षात घेऊ की आपण जेव्हा काही संख्या लिहितो त्यावेळेला त्या फ्रॅक्शन आहेत का होल नंबर आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे। हे आधी समजलं की मग फ्रॅक्शन्स कसे ओळखायचे ते आपण बघू, फ्रॅक्शन्स म्हणजे काय असतं हे बघू आणि मग पुढच्या अभ्यासाला सुरुवात करू। आता तुम्ही तिकडे बघा काय दिलेलं आहे की डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय की असे अपूर्णांक की ज्यांच्या छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीतील संख्या असतात। म्हणजे याचा अर्थ काय झाला की फ्रॅक्शन्स म्हटले की एक नॉमिनेटरमध्ये संख्या येणार आणि एक डिनॉमिनेटरमध्ये संख्या येणार। फॉर एक्झाम्पल 5/10, 78/100 म्हणजे याची आपल्याला डेफिनेशन कशी करता येईल, दी फ्रॅक्शन्स हॅव्हिंग डिनॉमिनेटर विथ 10, 100, 1000 or multiple of 10. These are the example 5/10, 78/100, 1/10. हे झाले त्यांचे एक्झाम्पल्स। वरच्या संख्येला नॉमिनेटर म्हणतात, खालच्या संख्येला डिनॉमिनेटर म्हणतात। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जर संख्या दिसल्या तर त्यांना आपण फ्रॅक्शन्स म्हणायचे। ही झाली फ्रॅक्शन ओळखण्याची एक खूण। आता या फ्रॅक्शनला वेगळ्या पद्धतीने पण अजून लिहिता येतं। मग आपण काही खालची उदाहरण बघू। हे खाली उदाहरण दिलेलं आहे 9, 7/10, 3/100, only 100, 10 etc. 3, 2/10, 7, 5/10. All these examples are given. We have to identify which are the fractions and which are the whole number. So 9 is the whole number, 100, 10, these are the whole number, and remaining all are the fractions. This fraction and this fraction is slightly different. In this fraction, nominator, denominator, 7/10. Here 3 is a whole number with nominator 2 and 10 is the denominator. So read this 3, 2/10. Another example 7, 5/10. Note that in every decimal fraction in denominator there should be 10, 100, 1000 or number having multiple of 10. That is it. Remember that. चॅनल मधली माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा।